श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपण स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो आणि त्यांना मानतो. त्यांच्यावरती आपली पूर्ण श्रद्धा असते. लक्षात घ्या, या चमत्कारी आणि दिव्य संदेशाला येत्या 21 मिनिटापर्यंत ऐकून बघा, कारण हा संदेश तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात खूप चांगला ठरणार आहे. येत्या काही काळात तुमच्या घरी एक गोड अशी आनंदाची बातमी येत आहे. त्यामुळे या संदेशाला टाळू नका. नक्कीच 21 मिनिटापर्यंत ऐकून बघा. स्वामी भक्तांनो, बऱ्याचदा तुमच्या आयुष्यात असे संकट येतात ज्याला बघून तुम्ही खचून जाता. पण त्यापासून खचून न जाता स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले स्वामी आपल्या सोबत आहेत आणि आयुष्यात एक गोष्ट कधी विसरायची नसते. स्वामींचं एक वाक्य आहे, ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे वाक्य किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामीच्या या वाक्यावर पूर्ण विश्वास असतो. कायम स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. लक्षात ठेवा, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सर्व संकटामध्ये आपल्याला स्वामी मदत करतात, ते मार्गदर्शन करतात आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला दिशा देतात. स्वामी म्हणतात, जे स्वतःवर विश्वास ठेवतील त्याला नेहमी मी मार्गदर्शन करत आहे. फक्त विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका. स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. अशक्य ते शक्य होत असते. आपला विश्वास जेव्हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आहे, तेव्हा आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. विश्वास ठेवा. ज्याबद्दल आपण फक्त प्रयत्न करू ती गोष्ट शक्य होण्यासाठी कदाचित वेळ घेईल, पण ज्याबद्दल आपण मेहनत करू ती गोष्ट शक्य होण्यासाठी देवसुद्धा आपली साथ देईल. देव नेहमी म्हणतो, मी प्रत्येकाची मदत करत आहे, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून बघा. देवावरती जर आपला विश्वास असेल ना, तर प्रत्येक वळणावर देव आपली साथ नक्की देतो. सर्व गोष्टी देव चांगल्या करत आहे. आपल्या मनाप्रमाणे देव प्रत्येक गोष्ट करत सुद्धा आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण देव आपल्याला मार्गदर्शन नक्की करतो. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे जर करायच्या असतील तर देवाचे नामस्मरण करणे गरजेचे आहे. आणि जो स्वामी भक्त देवाचे नामस्मरण करतो, देव त्याला प्रत्येक वेळेला मदत नक्की करत असतो. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. जो संकटांना घाबरतो तो पुढे जाऊ शकत नाही, पण जो संकटांचा सामना करतो, मेहनत करतो, तो नक्की पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला त्या गोष्टीबद्दल नेहमी प्रेरित करा जे तुमच्या फायद्याच्या असतील. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळवता येते, फक्त त्यासाठी मेहनत तुम्हाला करावा लागतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी होते. स्वतःवरती जर आपला विश्वास असेल ना, तर आयुष्यात अशक्य असं शक्य व्हायला लागतं. स्वामी नेहमी म्हणतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवतो मी त्याला कायम मदत करतो. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कदाचित आपल्याला आपल्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना करावा लागत असेल तर तो करायला विसरू नका, कारण संकटे आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. कदाचित काही लोक संकटांना घाबरतात, पण त्यांना न घाबरता मेहनत करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही स्वामींना मानता, त्यांच्यावरती विश्वास ठेवता, त्यांच्या नामावरती श्रद्धा ठेवता. मग हा संदेश शेवटपर्यंत ऐका. सोबतच तुम्ही स्वामींच्या विचारांती सहमत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनेलवरती नवीन आला असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा. असेच रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी मार्गदर्शन देणार नाही, तेव्हा स्वामी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा प्रत्येक वळणावर आपल्याला स्वामीच मदत करतील. कायम त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहेत. आयुष्यात संकटे तर प्रत्येकाच्या असतात, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे.
गरजेचं फक्त संकटांचा सामना करणं असतं. बऱ्याचदा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, फक्त त्या आपल्या मनाप्रमाणे झाल्या की स्वामींचे आभार मानायला शिका. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देत आहेत. कायम लक्षात ठेवा, तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतात. आपण ज्या वेळेला स्वामीनामावर विश्वास ठेवलेला आहे आणि स्वामीनामावर विश्वास ठेवून प्रयत्न केलेले आहे, त्यावेळेला स्वामी नक्की तुमची साथ देत आहेत. लक्षात घ्या, बऱ्याचदा अशा गोष्टी असतात ज्या तुमच्या मनाप्रमाणे होतात आणि बऱ्याचदा अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला त्रास देतात. स्वामी म्हणतात, कधीही कुठल्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होऊ देऊ नका. बऱ्याचदा गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला आवडतील, पण बऱ्याचदा गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला आवडणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, स्वतःला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आपण बऱ्याचदा संकटांचा सामना करतो, प्रत्येक वेळेला ती संकटे आपल्या आयुष्यात येतात. स्वतःला नेहमी सांगा, संकटे हे आपल्या आयुष्यात आहे तर त्यांचा सामना करणे गरजेचं आहे. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही आयुष्यात यशस्वी होत नाही. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात जो व्यक्ती संकटांचा सामना करेल तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि जो त्या संकटांचा सामना करतो, जिद्दीने त्या संकटांचा सामना करून पुढे जातो, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या आयुष्यात एक गोष्ट कायम अशी आपल्या मनात लक्षात ठेवायची असते की स्वामी आपल्याला कायम साथ देत आहेत. जेव्हा ही संकटे आपल्या आयुष्यात आली, स्वामी कायम आपली मदत करत आहेत आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देत असतात. विश्वास ठेवून बघा, स्वामी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त त्यांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करत आहेत. त्यांनी कधीच आपली साथ सोडलेली नाही आणि ते कधीच आपली साथ सोडत सुद्धा नाहीत. श्रद्धा ठेवा स्वामीनामावर, विश्वास ठेवा स्वामीनामावर, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते आपली साथ नक्की देत आहेत. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारा पुढे जातो आणि घाबरणारा शेवटी तिथल्या तिथेच राहतो. संकटांना घाबरायचं नसतं, त्यांचा जिद्दीने सामना करायचा असतो. कदाचित तुमच्या आयुष्यात बरेच संकटे असतील, त्या संकटांचा सामना तुम्हाला केल्याशिवाय पुढे जायला मार्ग मिळणार नाही. ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांचा सामना जिद्दीने करा, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि आपला जर श्रद्धा स्वामीनामावर आहे, विश्वास स्वामीनामावर आहे, तर आपल्याला प्रत्येक वळणावर मदतसुद्धा स्वामी करतात. संकटांना घाबरून कधीही चालणार नाही. संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला विश्वास ठेवतो एखाद्या गोष्टीबाबत, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचं आहे, कारण विश्वास जर स्वतःवर असेल ना, तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. आपण बऱ्याचदा त्या गोष्टीसाठी सुद्धा रडतो ज्या कधी आपल्याला आवडतच नव्हत्या. फक्त एखादी गोष्ट चांगली दिसत आहे किंवा चांगली वाटत आहे म्हणून त्या गोष्टीसाठी रडणे किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करणे हे चांगलं आहे. पण एखाद्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे हे आपल्याला माहिती असून त्या गोष्टीसाठी धडपड करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. लक्षात घ्या, आयुष्यात कदाचित एखादी आवडती व्यक्ती तुमच्यासोबत राहू शकणार नाही, पण आयुष्यभर त्याबद्दल नाराज राहायचं का? स्वतःला नेहमी सावरायचं आणि पुढे जायचं. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं महत्त्वाचं ठरते. नेहमी माझंच खरं असं म्हणून चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं नाही. कधीकधी शब्द असून सुद्धा साथ देणं महत्त्वाचं असतं. हजारो लोक आयुष्यात मिळतील, पण त्या हजारो लोकांमध्ये आपल्यावर नेहमी प्रेम करणारा, नेहमी आपली साथ देणारा आणि नेहमी आपल्यासोबत असणारा असा एखादा व्यक्ती मिळणे हे शक्य नाही. प्रत्येक वळणावर कोणी तुमची साथ देत असेल ना, तर तो तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला नाराज करणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. आपण नेहमी स्वतःला सांगायला हवं की माझ्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना करून मी पुढे जाणार आणि जे संकटे माझ्या आयुष्यात येतात त्यांना नेहमी मेहनतीनेच पुढे जायला शिका. प्रत्येक वेळेला संकटे आयुष्यात येतात, पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी जिद्द तुमच्यात ठेवा. आपल्यात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण काहीही करू शकतो. लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं आयुष्य खूप अवघड आहे, पण असं नाही. आयुष्य तर खूप सोपं आहे. या आयुष्याला चांगलं जगायला शिका.
आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करायला शिका आणि जे लोक संकटांचा सामना करतील ते नक्की पुढे जातील हे कधी विसरू नका. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना करूनच मी पुढे जाणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटे तुमच्याच आयुष्यात नाही, ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. आपण संकटांना घाबरलो तर आपल्या आयुष्यात बऱ्याचदा संकटे येतात, पण त्या संकटांना न घाबरता मेहनत करत पुढे जाणे हे आपल्यासाठी नेहमी चांगलं ठरतं. स्वतःला नेहमी म्हणा, स्वतःवर आपला विश्वास असेल ना तर आपण काहीही करू शकतो. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्टी व्हावं, पण ते होण्यासाठी मेहनत करावी लागते. जिद्द आणि मेहनत ज्याच्यात आहे तेच पुढे जाऊ शकतं. स्वतःला नेहमी सांगा, आपण जे काही करायचं आहे ते करू शकतो. विश्वास असणं मात्र गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे अपार आहेत, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार. स्वतःला नेहमी सांगा, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, कष्टावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीशिवाय मार्ग नाही. आपली मेहनत आणि कष्ट जर चांगल्या दिशेला असतील ना, तर मार्गदर्शन आपल्याला नक्की स्वामी देतील. फक्त विश्वास ठेवणं आपलं गरजेचं आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर कायम ते आपल्याला मार्गदर्शन करत असतील. सर्व संकटांमध्ये स्वामी आपल्याला साथ नक्की देतात. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. आपला त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर ते मार्गदर्शन आपल्याला करत आहेत. सर्व संकटे जरी तुम्हाला मागे ओढत असतील ना, तरी त्या संकटांना घाबरू नका. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात संकटे तर असतातच, त्या संकटांचा सामना करणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण काही गोष्टींना घाबरतो, तर त्यांना न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवर असेल तर देवसुद्धा साथ द्यायला कधी विचार करत नाही. देव त्या व्यक्तींची साथ कधी सोडत नाही, जो देवाच्या नामावर विश्वास ठेवतो. लक्षात घ्या, डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो. या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका, स्वप्नात असाल अथवा सत्यात असाल, डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले असते. स्वतःला नेहमी सांगा, भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नेहमी लांब राहा, कारण ते तुम्हाला नेहमी मातीत घालतात. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करणाऱ्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसे साठवा आणि आयुष्य जगताना मरण्याआधी देवाचे नामस्मरण करा. सगळं छान होणार आहे. सुख स्वतःच्या पावलांनी चालत येईल आणि आपलं आयुष्य हे पूर्णपणे भरभरून टाकेल. फक्त आपला त्यावर विश्वास ठेवा. बऱ्याचदा संकटे आपल्याला मागे आणतात. त्या संकटांना कधी घाबरू नका, कारण त्यांना घाबरलेला नेहमी मागेच राहतो. स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे, कारण गरजेपेक्षा जास्त गोष्टीसुद्धा मनाप्रमाणे होणं चांगलं आहे. आपण स्वतःला नेहमी सांगावे, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वामी माझी नेहमी साथ देत आहेत, त्यांच्यावरती विश्वास मी कमी होऊ दिलेला नाही. स्वतःला नेहमी सांगा, आपण ज्या गोष्टीबद्दल जेवढे प्रयत्न करू त्यात प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन देव देईल. स्वामी सांगतात, आयुष्यात अधिक वेळ तुम्ही त्या गोष्टीला द्या जे तुम्हाला नेहमी मदत करत असेल. स्वतःला एक गोष्ट सांगा, तुम्ही जे काही करत आहात त्यात मार्गदर्शन देव देतो. देवावरती, त्याच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा, कारण तो तुम्हाला नेहमी मदत करतो. स्वामी कधीही सांगतात, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आणि एकच मार्ग, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवा. लक्षात घ्या, दुसऱ्याचं भलं झालेलं जो व्यक्ती पाहू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. स्वतःला नेहमी म्हणा, मला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न मी करणार आणि यशसुद्धा मला देवच देणार.
देव तर आपली कायम मदत करतोय आणि कायम देव आपली साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. देवाच्या नामस्मरणावर विश्वास असेल ना तर कायम देव आपली साथ देत असतो. फक्त विश्वास ठेवून त्यांच्या नामाचे जप करून प्रयत्न करा, म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. आपण जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला ते साथ देत असतात. लक्षात घ्या, स्वार्थी लोकांच्या भावना ह्या मेलेल्या असतात. त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिला किंवा त्यांचे काही वाईट केले तरी त्यांनी त्याला काहीही फरक पडत नाही. आपण स्वार्थी बनायला नको. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थी लोक ते असतात ज्यांना समजत नाही की पुढे काय करायचं. स्वार्थीपणा सोडा आणि इतरांचा सुद्धा विचार करायला सुरुवात करा. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात फार संकटे आहेत. ते संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटांचा सामना करणारा पुढे जातो, मात्र जो त्यांना घाबरतो तो तिथल्या तिथेच राहतो. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही जोपर्यंत तुम्ही तिच्याबद्दल चांगले प्रयत्न करत नाही. आपण जेव्हा प्रयत्न चांगले करू तेव्हा यश आपल्याला नक्की मिळतं. स्वामी नेहमी सांगतात, मी माझ्या भक्तांना प्रत्येक वेळेला मदत करत असतो. फक्त विषय असतो त्यांना प्रत्येक वेळेला त्यांच्या आयुष्यात साथ देण्याचा. मी माझ्या प्रत्येक भक्ताला मदतसुद्धा करत असतो. जो माझ्या नामावर विश्वास ठेवतो स्वामी त्याला नेहमी मदत करतात असे नेहमी सांगतात. लक्षात घ्या, जर एखाद्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामजप करा. कारण नामजप केल्याने प्रत्येक गोष्ट मिळते आणि कायम आपल्याला मार्गदर्शनसुद्धा मिळत राहतं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात. जो त्या संकटांचा सामना करेल तो पुढे जाईल आणि जो संकटांना घाबरेल तो मागे राहील. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. संकटांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो तो तिथेच राहतो. त्यामुळे संकटांचा सामना करा, कारण संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारे पुढे जातात आणि घाबरणारे तिथल्या तिथे अडकून बसतात. आपण संकटांचा सामना करणाऱ्यामधलं व्हायचं आहे. आपण जर संकटांना घाबरू लागलं तर आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी वाईट व्हायला लागतात. संकटांना न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. अपार संकटात स्वामी मार्गदर्शन करतील आणि कायम आपली साथ देतील. फक्त विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व गोष्टी आपल्याला आवडतील अशाच नाही, काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होतात. सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे असतील ना तर त्यासाठी मेहनत करणे तेवढेच गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येक तो व्यक्ती जो संकटांचा सामना करेल तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला नेहमी म्हणा, संकटांचा मी सामना करणार आणि पुढे जाणार. कारण संकटे तुमच्यातली जिद्द आणि कष्ट पाहण्यासाठी येतात. तुम्ही जर जिद्दी असाल आणि संकटांचा सामना कराल ना तर प्रत्येक वेळेला देव तुमची साथ नेहमी देतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला तुम्हाला मदत नक्की करणार. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच आणि जो त्यांचा सामना करतो तो प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून स्वामी त्याला मार्गदर्शन करत असतात. स्वामी कायम म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला एक गोष्ट आयुष्यात आठवण असणे फार गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण तुम्हाला प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतात. प्रत्येक विश्वास जर तुमचा स्वामी नामावर असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतात. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवून बघा, प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. फक्त विश्वास ठेवून जर स्वामी नामावर विश्वास केला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे हे नक्की असतात. जो त्या संकटांचा सामना करेल त्याला स्वामी मार्गदर्शन कायम करतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे कायम आहेत. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण जर त्यांच्या नामावरती विश्वास ठेवू ना तर प्रत्येक वळणावर आपल्याला साथ स्वतः स्वामी देतील. स्वामी बोलतात,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझी साथ नेहमी देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास जर असेल स्वामी नामावर तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नेहमी देत असतात. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला मदत करणार आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा मी तुम्हाला देत आहे. फक्त विश्वास ठेवा, स्वामी तुमची साथ आयुष्यभर देतील. स्वामीनामाचा जप करायला शिका, कारण जो व्यक्ती स्वामीनामाचा जप करेल त्याला मार्गदर्शन नेहमी मिळतं. स्वामीनाम कायम आपल्या पाठीशी आहे हे गोष्ट लक्षात ठेवून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांना बळ नक्की स्वामी देतात. आपल्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी आपली साथ नेहमी देतील आणि कायम आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करतील. आपल्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यात स्वामी आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करणार आहे आणि प्रत्येक संकटात तुम्ही ज्या संकटात अडकल्यात त्यात मार्गदर्शनसुद्धा मीच करणार आहे. आपला जेव्हा स्वामीनामावर विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शनही मिळतेच आणि स्वामीनाम आपल्याला नेहमी मदत करत असतात. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील असं नाही. काही मनाप्रमाणे होतात, काही मनाविरुद्ध होतात, तर काही आवडतील तशा होतात. काही गोष्टीबद्दल आपल्याला मेहनत करावी लागते. मेहनती आणि कष्टाशिवाय आपल्याला आयुष्यात पुढे जाता येणार नाही. कष्ट आणि मेहनत हे आपला शेवटचा पर्याय आहे. जो व्यक्ती मेहनत करेल, कष्ट करेल, तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जो स्वतःवर विश्वास ठेवेल तो नेहमी पुढे जातो. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे नक्की गोष्टी होतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त स्वामीनामाचा विश्वास असणे गरजेचं आहे. स्वामी बोलतात, संकटांना जो सामना करतो तो पुढे जातो. फक्त विश्वास ठेवावा लागतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामीनामावर विश्वास असेल ना, तर आयुष्यात अशक्य ते शक्य होतं. फक्त विश्वास ठेवणं हे गरजेचं असतं. हे गोष्ट लक्षात ठेवा. आपण बऱ्याचदा अशा गोष्टीत अडकतो ज्यामध्ये आपल्याला अडकायला नको होते आणि हे आपल्याला त्या गोष्टीमध्ये अडकल्यानंतर कळते. स्वामी सांगतात, बऱ्याचदा वाटतं काहीतरी चांगलं व्हावं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावं, त्यासाठी मेहनत करावी लागते. विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मी साथ देत आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ नक्की देणार आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा. तुमचा हा विश्वास आहे स्वामीनामावर, हा अतूट ठेवा. कधीही कुठल्या गोष्टीचा जास्त माज नको. व्यक्तीला घमंड असावा, पण घमंड म्हणजे जसा सेल्फ रिस्पेक्ट असते, फक्त अभिमान असावा, त्याचा माज किंवा गर्व नसावा. गर्व किंवा माज असेल तर व्यक्ती पूर्णपणे खाली जाऊ शकतो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवता येतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. आपला माइंडसेट आणि त्यासाठी लागलेली स्ट्रॅटेजी हे असणं खूप चांगलं आहे. स्वामी सांगतात, कधीकधी आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. कधीकधी थोडासा प्रयत्न करणंही चांगलं असतं. आपला काय जे करायचं आहे ते नेहमी चांगलं ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर व्हायचं असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप न केल्याशिवाय काही होणार नाही. आता प्रत्येकाचा एक विषय असतो की त्याला काहीतरी चांगलं मिळवायचं असतं. हो, तुम्ही पैशाची आशा ठेवत असाल किंवा इतर कुठल्या गोष्टीची आशा तुम्ही ठेवत असाल तर ती आशा ठेवणं योग्य, पण स्वामीनामावर विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच योग्य असते. आपल्या आयुष्यात मार्गाला मार्ग दाखवणारे एकमेव गुरु श्री स्वामी समर्थ गुरु आपली कायम साथ देतात. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यातील अपार संकटांमध्ये माझी साथ कोण देईल, तर ते दुसरे तिसरे नाही तर स्वामी देतील. आपला विश्वास ठेवा.
कारण आपला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री राजाराज स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चुका या नेहमी होतात. चुकाला माफी तर देवसुद्धा देतो आणि जो चुकीला माफी करायला शिकतो ना तो नेहमी मोठा असतो. लक्षात घ्या, सजा तर प्रत्येक व्यक्ती देतो, पण चुकीला माफी द्यायला जे काळीज लागतं ते प्रत्येकाकडे नसतं. स्वतःला जर आयुष्यात पुढे न्यायचं असेल, थोडं का होईना पण महान बनवायचं असेल, तर चुकीला माफी द्यायला शिका. चुका प्रत्येकाकडून होतात, या गोष्टीला तुम्ही समजून घ्यायला शिका. चुका या होतच असतात, फक्त त्या होऊ नये आणि त्याची पुन्हा काळजी घ्यावी एवढं बोलून जरी एखाद्या व्यक्तीला माफ कराल तर कदाचित त्या व्यक्तीचे जीवन बदलेल. सोबत तर तो व्यक्ती तुम्हाला सुद्धा कधी विसरणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात नक्की तुम्हाला एक गोष्ट मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. ज्या संकटांचा सामना व्यक्ती करतोय त्याला त्यांचा सामना करून पुढे जायचं आहे. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि त्या संकटांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. मात्र जो व्यक्ती संकटांना घाबरून मागे राहतो तो मागेच असतो आणि जो त्यांच्यासाठी अपार कष्ट करतो तो पुढे जातो. स्वतःला एक गोष्ट सांगा की तुम्हाला जे मिळवायचं आहे ते नक्की मिळवू शकता. स्वतःवरती जर आपला पूर्ण विश्वास आणि कंट्रोल असेल तर आयुष्यात आपण अपार पुढे जाऊ शकतो. आपल्याला बऱ्याचदा संकटे येतात आयुष्यात, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत ना त्यासाठी प्रयत्न करणे फार गरजेचे असते. प्रयत्नावर विश्वास ठेवा, कारण त्याने त्या गोष्टीत आपल्याला यश आणि सामर्थ्य मिळायला लागतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात छोटं का होईना त्याने प्रगती करायला हवी. आयुष्यात प्रगती करणे फार महत्त्वाचं असतं. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि मेहनत करून पुढे जाणे प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला ही गोष्ट जमली ना तो काहीही करू शकतो. प्रगतीचा सोपा व सरळ मार्ग योग्य दिशेने प्रयत्न करणे. 100 गोष्टी आपण एखाद्याला सांगू शकतो, पण त्या गोष्टी मनाप्रमाणे होणे गरजेचं आहे. काही पुण्य असेही करायचे असतात ज्याची साक्षीदार देवकी असतं, म्हणजे देव असतो. पण एखाद्या गोष्टी अशासुद्धा असतात ज्या सर्वांना सांगून करायच्या असतात, कारण लोक त्याने मोटिवेशन किंवा इन्स्पायर होऊन ते सुद्धा करतात. दानधर्म तर प्रत्येकजण करतो, पण योग्य वेळी आयुष्यात योग्य गोष्ट करतो आणि इतरांची सेवा करून पुढे जातो तो व्यक्ती चांगला असतो. प्रत्येकाला वाटतं स्वतःवर विश्वास ठेवून जर प्रयत्न केले तर यश आपल्याला मिळेल की नाही. यश नक्की तुम्हाला मिळतं. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर बऱ्याचदा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामीनामावर आपला अतूट विश्वास आणि जर श्रद्धा असेल तर आपल्याला मार्गदर्शन देव स्वतः करेल. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळत नसते, फक्त त्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते. वेड्यासारखं शांत राहा, लोकांचे रंग आपोआप दिसतील. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीसाठी प्रचंड प्रामाणिक प्रयत्न करा, कारण लोकांची जेव्हा लायकी नसते ना तेव्हा ते तुमच्यावर वाईट गोष्टी करायला सुरुवात करतात. ज्याबद्दल एखादी गोष्ट आहे ते तुम्हाला मिळवता येतं, पण लोकांकडे ती नसेल किंवा त्यांना ते मिळवण्यात वेगळ्या गोष्टी वाटत असेल तर ते मिळवण्यासाठी लोक त्यांच्या लायकीवर येतात. म्हणजे कोणी तुमचा घात करू शकतो. विश्वासघात हा तर आता काळाची एक सारखी गरज झालेली आहे. लोक विश्वासघात एवढ्या आरामात करतात, त्यांना काय वाटतं काय माहिती. विश्वास कुणीतरी आपल्यावर ठेवतो आणि त्या विश्वासाचा घात करणं आयुष्यात सर्वात मोठी चूक करणं आहे. स्वतःला नेहमी सांगा, मी माझ्या आयुष्यात कधी हार मानणार नाही. कितीही संकटे आले तरी त्यांचा सामना करून पुढे जाणार. आणि स्वामी म्हणतात, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घाबरणे काळाची गरज नसते. आपण प्रयत्न करणे आणि पुढे जाणे ही काळाची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे ही तुमची गरज आहे. विश्वास असेल तर मार्गदर्शन स्वामी स्वतः करतात, त्याबद्दल तुम्हाला निशंक व्हावं लागेल. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही याचा आपल्याला विचार येतो. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की जो ज्या संकटांचा सामना करेल तो पुढे जाईल. प्रत्येकाचं आयुष्य एवढं सोपं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येकाला त्यांचा सामना नेहमी करावा लागतो. संकटांना घाबरून जो व्यक्ती पुढे जाईल तो आयुष्यात सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे करू शकतो. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं.
जो स्वतःवर विश्वास ठेवेल आणि प्रयत्न करेल तो आयुष्यात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला योग्य दिशेला मार्गदर्शन तर स्वामी समर्थ करतच आहेत. फक्त त्या दिशेला जाताना आपल्याला त्यांचे नामस्मरण करणे फार गरजेचे आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असतो, त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला करायची नाही. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ते मार्गदर्शन आपल्याला नेहमी करतात. आपल्याला जेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवायचा असतो तेव्हा मार्गदर्शन ते करतात. या गोष्टीची खात्री ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. आपल्याला बऱ्याचदा आपल्या आयुष्यात फार संकटांचा सामना करावा लागतो. त्या संकटांपासून आपल्याला समोर येण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे असते. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांनी स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः तो परमेश्वर करतो. बऱ्याचदा गोष्टी अशा होतात ना, त्या आपल्याला नेहमी मनाप्रमाणे व्हायला हव्या असं वाटतं, पण ते कधी होत नाही, कारण त्या आपल्या मनाविरुद्ध जातात. त्यावेळेला स्वतःवर एक गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही ज्याबद्दल प्रयत्न करताना ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. गरजेपेक्षा जास्त गोष्टी मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला गरजेपेक्षा जास्त मेहनतसुद्धा घ्यावी लागते. प्रत्येक मेहनतीला पर्याय आहे. कष्टाने सर्व काही होते. फक्त कष्ट करण्याची जिद्द चांगली ठेवा. आपल्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः मदत करत आहेत. त्यांनी कायम आपली साथ दिली आहे. आपण जेव्हा अपार संकटात होतो तेव्हा त्यांनी आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला स्वामी नामाची गरज भासली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्याला नेहमी दिशा दाखवली. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं स्वामी नामावरती, कारण आपल्या विश्वासाला श्रद्धा स्वतः स्वामीच देतात. प्रत्येकाला वाटतं स्वामी माझ्या आयुष्यात आहेत, मला त्यांनी प्रत्येक वळणावर प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे मिळवून द्यावी. स्वामी नक्की तुमची साथ देतील. स्वामी भक्तांनो, फक्त त्यांच्या नामावर तुमची श्रद्धा आणि विश्वास अतूट ठेवा, कारण जेव्हा आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा मार्गदर्शन ते स्वतः आपल्याला करत असतात. सर्व संकटामध्ये तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची परीक्षाच घेत नाहीत, तर प्रत्येक वेळेला साथसुद्धा देतात. जेव्हा संकटे अपार होतील तुमच्या आयुष्यात, संकटांचा सामना करणं अवघड होऊन जाईल, तेव्हा स्वामीनाम जपा, कारण स्वामीनामाने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. लक्षात घ्या, अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामीनामावर विश्वास असल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी स्वतः म्हणतात, माझ्या भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना मी सदैव साथ देतोय. फक्त विश्वास ठेवून बघा, तुम्हाला कायम स्वामी मदत करताना दिसतील. आपल्या आयुष्यात अपार संकटात स्वामी आपली साथ नेहमी देतात. कायम आपल्या पाठीशी स्वामी हे उभे असतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं हे गरजेचं आहे. जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांची मदत मी प्रत्येक वेळेला करतोय, फक्त त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास असेल तर चिंता आणि काळजी करू नका, कारण प्रत्येक वेळेला साथ ते स्वतः देत आहेत तुम्हाला. स्वामी बोलतात, संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. सामना करून पुढे जाणारा यशस्वी होतो. त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश नक्की मिळेल. आपल्याला जेव्हा स्वामीनामावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा कायम ते आपली मदत करत असतात. विश्वास ठेवा, स्वामी नेहमी तुमची साथ देत आहेत. आयुष्याच्या तशा वळणावर ज्या वेळेला कोणी तुमची साथ दिली नसणार, त्या वेळेला सुद्धा स्वामी तुमची नेहमी साथ देतात. आपण फक्त त्यांच्या नामावर विश्वास ठेवणं हे गरजेचं असतं. विश्वास असेल ना, तर मार्गदर्शन आपोआप मिळायला लागतं. श्रद्धा आणि विश्वास स्वामीनामावर आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या त्याला पुढे जायचं असेल तर नेहमी मेहनत करावी लागेल. मेहनत जर त्याची योग्य दिशेला असेल तर स्वतः देव त्याला मदत करतो. माणसांचं काय, कधी चांगलं बोलतात तर कधी वाईट,
पण देव नेहमी आपल्या भक्तांची चिंता आणि काळजी करतो. देवाला या गोष्टीचं काहीही घेणं किंवा देणं नसतं की कोण त्याचा काबद्दल काय बोलतोय. फक्त त्याचे नामस्मरण केले हे देवासाठी पुरेसे असते. त्यामुळे देवावरती आणि त्यांच्या श्रद्धावरती विश्वास ठेवा. आपल्याला ते साथ प्रत्येक वळणावर देतात. कायम साथ देणारा देव म्हणजे स्वामी माऊली. प्रत्येक वळणात आपल्याला पुढे नेणारा देव म्हणजे स्वामी माऊली. प्रत्येक संकट दूर करणारा देव म्हणजे स्वामी माऊली. स्वामी समर्थ ज्यांच्या सोबत आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी त्यांना मार्गदर्शन करतच असतात. लक्षात घ्या, आपल्याला एखादी अत्यंत प्रिय गोष्ट आवडते, त्यासाठी प्रचंड मेहनत करतो. माणसाला स्वतःची जबाबदारी हे स्वतः जेव्हा स्वीकारावी लागते ना, तेव्हा त्याला कळतं आयुष्यात प्रत्येक गोष्ट कशी मिळते. मोठेपणा कधी दाखवता येत नाही, पण साधेपणा कधी लपवता पण येत नाही. आणि हीच खरी ओळख आहे माणसाची. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जाग्यावर योग्य असतो. फक्त गोष्ट असते ती प्रयत्न करून पुढे जाण्याची. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आयुष्यात संकटे येतात, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकट आहेत आयुष्यात, म्हणून संकटांचा सामना करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला समजायला हवं. प्रत्येकाला वाटतं एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे झाली नाही तर देव त्याला नेहमी त्रास देतोय का? लक्षात घ्या, देव आपल्या भक्तांना कधी त्रास देत नसतो. देव आपल्या भक्तांची नेहमी मदत करतो. आयुष्यात अपार संकटात देवच साथ देतो आणि कायम देव आपल्याला मार्गदर्शन करून पुढे जाण्यासाठी दिशा दाखवत असतो. एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, आपल्या आयुष्यात संकटे आहेत, मात्र त्यांना घाबरू नका. कोण कोणाला कुठे किंवा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मांड देवही सांगू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी शहाण्या लोकांची गरज नसते, हे मात्र नक्की आहे. काही ठिकाणी असे लोकसुद्धा कामाला येतात जे कधी आपल्या सोबत नसतात. लक्षात घ्या, प्रत्येक तुम्हाला आवडणारी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे कधी होत नाही. आवडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. कधी कधी जी गोष्ट तुम्हाला मिळवायची त्यासाठी मेहनतसुद्धा करावी लागते. मेहनतीला किंवा कष्टाला शेवटचा पर्याय म्हणजे आपण कष्ट करून पुढे जाणे आहे. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात संकटे आहेत ना, मग त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. स्वतः जर एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करत असाल तर यश स्वतः तुम्हाला स्वामी देतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कायम तुमची साथ देतात, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी कायम तुम्हाला मदत करतात, फक्त श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. श्रद्धा जर स्वामी नामावर असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली होते. स्वामी नेहमी आपल्याला साथ देतात, ही गोष्ट विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की जो संकटांचा सामना करतो तो पुढे जातो, पण जो संकटांना घाबरतो तो तिथेच राहतो. लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना करून पुढे गेलं तर प्रत्येक वेळेला यशच मिळेल का? विषय असा असतो ना, स्वामी ज्यांची साथ द्यायचं ठरवतात त्यांना चिंता किंवा काळजी करायची गरज नसते. श्रीमंतीचा नाव ठेवणारा शेवटपर्यंत गरीब राहतो आणि जो गरीब आहे पण मेहनत करतोय, कष्ट घेत आहे, त्याला देव स्वतः साथ देतो. लक्षात घ्या, देवाची महिमा ही अपरंपार आहे. देव सदैव अशा लोकांना मदत करतो जे त्यांच्यासाठी मेहनत करतात. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा. देव श्रद्धा आणि विश्वासावर असतो. देवासाठी आपण जे गोष्ट करू ना, देव प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकट येतात, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जो स्वामी नामावर विश्वास ठेवेल, मेहनत करेल आणि पुढे जाईल, देव नक्की त्याला साथ नक्की देणार. स्वामी नेहमी सांगतात, सर्व काही तुम्हाला मिळेल, फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नाम स्मरण हे तुम्हाला करणे फार गरजेचे आहे. आपण जेव्हा देवाच्या नामावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवणे मात्र गरजेचं. स्वामी नाम सदैव आपल्या पाठीशी, फक्त श्री स्वामी समर्थ हे नाम जप करणे मात्र गरजेचं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी देत आहे. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देणार. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. स्वामी बोलतात, संकटांचा सामना करणारा आयुष्यात खूप पुढे जातो. तो संकटांना घाबरतो तो तिथेच राहतो. त्यामुळे मेहनत करून पुढे जा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी बोलतात, स्वतःवर असलेला विश्वास नेहमी कायम चांगला ठेवा.
कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला स्वामी नामाचा जप करा, कारण प्रत्येक वेळेला संकटांमध्ये साथ देणारे हे स्वामी आहेत आणि कायम मदत करणारे सुद्धा स्वामी आहेत. स्वामी नेहमी बोलतात, विश्वास असेल ना तर प्रत्येक वळणावर गोष्टी शक्य व्हायला लागतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा असणे महत्त्वाचं आहे. एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवताय किंवा ते जे बोलते त्या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर नक्की हे एका प्रकारची श्रद्धाच झाली. आणि स्वामीनामावर विश्वास असेल तर प्रत्येक वळणाला मदत स्वामी स्वतः करतात. स्वामी कधीच आपल्या भक्तांना नक्की साथ देतात आणि एकटं सोडत नाहीत, हे गोष्ट कायम स्मरणात ठेवा. स्वामी बोलतात, माझ्या भक्तांना जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी त्यांची साथ 100% देणार. फक्त त्यांचा विश्वास असणे गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देत आहे. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी नामावरती ज्याचा विश्वास आहे प्रत्येक वळणावर त्याला नेहमी साथ देत आहे मी. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे आणि तो असेल ना तर व्यक्ती काहीही करू शकतो. आपण जेव्हा आपले कर्म चांगले ठेवतो आणि मेहनत जबरदस्त करतो तेव्हा देवसुद्धा साथ द्यायला येतो. स्वामी तर आपली कायम मदत करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचं आहे. श्रद्धा असेल स्वामी नामावर तर मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वळणावर नक्की मिळतं. स्वामी नामाचा जप करा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवून चालत नाही तर त्यांच्या नामाचा जपसुद्धा करावा लागतो. होय, स्वामी साथ तर नक्की देतात, फक्त त्यांच्या नामाचा जप करून आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाची साथ देतोय, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला पुढे जाता येतं, फक्त स्वामी नामाचा जप करणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत आणि संकटांचा सामना करणं हे देखील गरजेचं आहे. संकटांचा जो व्यक्ती सामना करतो ना त्याला प्रत्येक वेळेला देव स्वतः मदत करतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी करणार आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ज्याची स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास आहे त्याला स्वतः स्वामी मदत करतात. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना तर स्वामी आपली नेहमी साथ देतात. प्रत्येक वळणावर स्वामी सांगतात, आयुष्यात मी कायम तुमची साथ देतोय, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक प्रयत्नात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि कायम तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. आता आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नेहमी मदत करतात. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. सर्व संकटांमध्ये एक गोष्ट राहूनच जाते. आपण जेव्हा स्वामी नाम जप करतो ना तेव्हा आपल्याला डोळे बंद करून त्यांच्या नामाचा जप करावा लागतो, कारण स्वामी त्या भक्तांना खूप लवकर मदत करतात जे त्यांचे नामस्मरण रोज करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास असणे सुद्धा फार गरजेचे आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी नामाचा अंत नाही. स्वामी नाम नेहमी आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करतात. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास आणि श्रद्धा असणे फार गरजेचे आहे. श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर योग्य दिशेला मार्गदर्शन मिळणे हे नक्की असतं. प्रत्येक संकटात स्वामी साथ देतात. फक्त कायम त्यांच्यावरती विश्वास ठेवा, कारण आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर कायम मदत करणारे फक्त स्वामीच असतील. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येकाची साथ देत आहे, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात तुम्हाला जेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवायचा असतो तेव्हा चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमीच म्हणतात, मी माझ्या भक्तांना आयुष्यभर मदत करत राहणार. त्यांना मी मदत केली आणि कायम रस्ता दाखवत राहणार. त्यांचा विश्वास हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही विश्वास ठेवाल स्वामी नामावर तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी तुमची साथ देतील. आयुष्यात कदाचित अपार संकटे जरी असतील तुमच्या, तरी त्या संकटांचा सामना करून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या भक्तांना कायम मदत करणार आहे मी, फक्त त्यांचा विश्वास असणे गरजेचं आहे. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असतो ना तेव्हा मार्गदर्शन देव स्वतः करतो. स्वामी आपल्या भक्तांना कधी एकटं सोडत नाहीत. फक्त विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे.
सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. विश्वास ठेवा, कारण ज्याचा विश्वास आणि श्रद्धा स्वामी नामावर आहे ते प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, एकदा तरी तुम्ही प्रत्येक वेळेला स्वामीनाम करा. स्वामी नेहमी तुमची साथ देतात आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. विश्वास आणि जर श्रद्धा स्वामी नामावर असेल तर आयुष्यात कधीही तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नेहमी देतात. कायम त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य स्वामी स्वतः करतात. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार, चिंता किंवा काळजी करू ना, ती प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईलच असं नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी, फक्त विश्वास ठेवणं तेवढं गरजेचं आहे. स्वामी नामावर तुमचा विश्वास असल्यास तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं मात्र आपल्याजवळ असतं. संकटांचा सामना कसा करतोय आणि त्यांपासून दूर जातोय की सामना करून पुढे जातोय, हे ज्याला समजतं ना तोच पुढे जातो. प्रत्येकाच्या वळणावर संकटे येतील, त्यांचा सामना करणारा यशस्वी होईल आणि जो त्यांना घाबरतो तो मागे राहील. पण संकटांना घाबरणे हा त्यांच्यापासून सुटका पारण्याचा एक मार्ग असू शकतो, पण त्यापासून कायमचा आपल्याला मार्गदर्शन करणारा नसणार. लक्षात घ्या, प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नेहमी देतील. आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवी. स्वामी नेहमी आपल्याला मदत करतात. त्यांनी आपल्याला नेहमी मदत केली आहे आणि कायम आपल्याला मार्गदर्शन ते स्वतः देतात. आपला विश्वास आहे स्वामी नामावर, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला जराशीही गरज नाही.